अश्विनी आली होती फोटोशूट करायला। अश्विनी नाही, मीच गेलो निंबोरीला। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। निंबोरीला जायला टाइम असल्यामुळे निघालो पारावरती। पटापट भागुबाई माता यांचं दर्शन करून घेतलं। मंगेशच्या घरी मंगेशची गाडी नेण्यासाठी मी आलो। अंकुश काका, मंगेशची आई, बहीण आणि मंगेश बसलेला होता। मग काय, काकूंनी चहा आणला। काही वेळाने परशान भाऊच्या मेडिकल जवळ आलो। परशान भाऊ सोबत गप्पा छप्पा मारल्या आणि आलो लखन शेठच्या दुकानात। घरी जाताना श्रुती आणि बाकीचे मुलं खेळत होती। सालेबुवांनी टाकलेल्या होत्या दातांच्या क्लिप। सालेबुवाला म्हटलं क्लिप दाखवा। मग बघा सालेबुवा कशी पळाली। पुन्हा लखन शेठच्या दुकानात सर्व मुलं आले। आता निघालो निंबोरीला। निघालो तर गाडी का अशी आवाज देते म्हणून गाडी पांडू भाऊला दाखव। तर पांडू भाऊ म्हणे गाडीतलं ऑइल संपलेलं आहे। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ। गाडीमध्ये ऑइल टाकून आता डायरेक्ट पोचलो तो मंगेश भाऊच्या शेतात। मंगेश भाऊची चालू होती मक्का लावणे। फटाफट सेल्फी काढून घेतली। मग निघालो बुलढाणा अजिंठा महामार्गाने, म्हणजेच रोडनी 1000च्या स्पीडने। अनवा, शिवना, अजिंठा, फरदापूर, सोयगाव, हरेश्वर, पिप्पळगाव आणि बानेगाव आणि डायरेक्ट निंबोरी असा माझा रूट असणार होता। फरदापूर मध्ये पेट्रोल टाकून घेतलं। सोयगाव मध्ये आलो तर गाडीचं सायलेन्सर तुटलं। गॅस वेल्डिंगच्या दुकानात गाडी लावली आणि गॅस वेल्डिंग मारून घेतली। सुरुवातीलाच गाडीतलं ऑइल संपलं आणि आता गाडीचं सायलेन्सर तुटलं। मंगेश भाऊच्या गाडीचे काही ग्रह ठीक दिसत नाही। गाडीचं सायलेन्सर बसूच तर चला म्हटलं थोडं थंड होऊया। मग काय बदाम शेक पिऊन घेतलं। आता पोहोचलो होतो हरेश्वर पिप्पळगाव या ठिकाणी। वाणीगावच्या मागे थांबलो आणि स्लो मोशन मध्ये व्हिडिओ बनवून घेतला बरं का। हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते। आता 1000च्या स्पीडने वाणीगाव मार्गे निघालो। वाणीगावच्या पुढे आलो। निंबोरी जवळ अश्विनीची शाळा। अश्विनीचं लहानपण या शाळेत गेलेलं। ज्यावेळी पण आम्ही या ठिकाणून जातो त्यावेळी अश्विनीला आठवणी आठवतात। आता पोहोचलो होतो मी निंबोरी या ठिकाणी। पटापट गाडी लावली, चाबी खिशात घालून निघालो घरी। घरी आलो तर छकू करत होती अभ्यास। पटापट बूट चप्पल काढून घरामध्ये गेलो। आलो तर आई आणि शिव झोपलेले होते। माझा साल्या मामी अश्विनी बाहेर बसलेल्या होत्या पण मामा घरी नव्हती। आता मी आलो म्हटल्यावर अश्विनी आली ना पळतच। अच्छा ठीक आहे। अश्विनी खुश झाली होती मी आलो म्हटल्यावर। चहा पाणी घेऊन फोटो काढण्यासाठी आम्ही आलो होतो बाहेर। वट पौर्णिमा होती ना आज। मोठी साली, लहान साल्या सर्व फोटो काढण्यासाठी आले होते। ही साली तर पोज सांगण्यासाठीच होती। मग काय, मी पण सर्वांसोबत सेल्फी काढून घेतली। आता नवीनच एक पोज आम्ही बघितली आणि करायला लागलो तर अश्विनी म्हणे मला चक्कर येत आहे। फोटो काढून आता घरी आलो तर शिव आता उठला होता। खूप दिवसांनी शिव भेटला होता। जवळपास 1 महिना झाला होता। शिव उठला आणि डायरेक्ट माझ्या मांडीवरती बसला। शिव माझ्याजवळ आला म्हटल्यावर मला पण भारी वाटत होतं। आता झाला होता जेवणाचा टाइम। तुम्हाला तर माहितच आहे आपल्याला सासरवाडीला कोणता पाहुणचार असतो तर ते म्हणजे मांडी। ये बड़ी अच्छी बात कही आहे। चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।